शीतल ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचं गाव हीच बाप्पाची मी प्रार्थना. तर माझे सगळे दुपारचे कामं झालेले आहेत, कपडे भांडे स्वयंपाक ते सगळं माझं आवरलेलं आहे. तर आता वाजलेले आहेत 12:30. तर 12:30 नंतर मी काय करते आणि भरपूर माझ्यापाशी वेळ आहे त्यासाठी मी आता काय करणार आहे, तर गॅलरीमध्ये झाडं आहेत का नाही थोडीशी व्यवस्थित करून घेते आणि गॅलरीचे सगळे एकदम स्वच्छ क्लीन करून घेते आणि सगळी माझी झाडं कशी आहेत ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊया. तर बघा मी सगळ्यात पहिल्यांदा आहे ना तिथं माझ्यापाशी आहे ना घरामध्ये असं मी लावून घेतलेलं आहे मनी प्लांट. तर मनी प्लांट का नाही मी असा मोठ्या कुंडीमध्ये लावलेला आहे. तर अगोदर काय करते, मनी प्लांट मधले जे पिवळे पानं आहेत ना ते सगळे काढून घेते. असे पिवळे पानं काढले का नाही मनी प्लांट चांगला दिसतो आणि त्याची ग्रोथ बी होते. हे बघा असं पिवळं अशी फांटे आलेली आहे ती बी काढून घेते. मनी प्लांटचे आहेत ना असे फांटे आहेत ना अशा खाली लोंबकळत्या ते व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला. आणि मनी प्लांट आहे ना असा खाली सोडायचा नाही, असा वरती जाऊन द्यायचा. मनी प्लांट तो चांगला असतो, आपल्या घरासाठी शुभ असतो. हे बघा अशा वाळलेल्या काड्या ते मनी प्लांट आहेत ना ते अशा सगळ्या काढून घेते. जर मनी प्लांट आहे ना जास्त लोंबकळत असला ना तर काय करायचं, तर असं बांधून घ्यायचं म्हणजे मनी प्लांट आहे का नाही असं खाली लोंबकळत नाही. हे तर बघा अशी मॉन्स्टिक आहे, त्याला मी असं मनी प्लांट आहे ना असं बांधून घेतलेलं आहे आणि त्यालाच काय करते आता रशीने चांगलं असं बांधून घेते. तर चला आता मी गार्डन दाखवते तुम्हाला. मोबाईल काय म्हणायचं, तर इथं बघा मी अशा कुंड्यात आहे का नाही असं मनी प्लांट लावलेला आहे. तर ह्याच्यात लावलेला आहे पुदिना लावलाय आणि या दोन ह्याच्यामध्ये मनी प्लांट लावलाय, नंतर पुदिना ते लावलाय. इथं बघा ट्रायंगल हार्ट म्हणून असं वेल आहे, तो बी खूप छान दिसतो, तो बी लावलेला आहे. आणि त्याच्यावरती बघा असा कुंडीमध्ये ना असा मनी प्लांट लावलेला आहे आणि त्याच्यावरती का नाही बघा असे खिळे 4 ठोकलेले आहेत आणि त्या खिळ्यावरती अशा रश्या बांधलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय आणि या रश्यानेच मी असं अटॅच करून घेतलेलं आहे. तर कुंड्या चांगल्या दिसतात बघा. तर तुम्ही असं करू शकता, तर म्हणजे जागा जर कमी असली ना तर तुम्ही असं करू शकता. तर ह्याच्यातले पिवळे पानं ते असलेले आहेत ना ते सगळं काढून घ्यायचे बघा असं. आता मी काय करते, सगळ्या झाडांमधले ना असे पिवळे पानं ते झालेले आहेत, खराब पानं आहेत ना ते काढून घेते. तर इथं आहे बघा आपला खाऊचा वेल आहे, तो खाऊचा वेल आहे माझ्यापाशी आणि त्याला बी अशी बघा कीड लागलेली पानं आहेत, टाकून देते म्हणजे दुसरे बी पानं आहे ना ते खराब होणार नाही. आता इथं बघा कुंड्यामध्ये बी असं पाचोळा पडलेला आहे ना तो बी काढून घेत असते मी. आणि जी सुकलेली पानं आहेत ना झाडावरती ती बी काढून घ्यायची. आता इथं माझ्यापाशी आहे ना मधुमालतीचा वेल आहे, त्याच्यावरती बी अशी पिवळे पानं झाले ते काढून घेते.
हा जाईजुईचा वेल आहे. जाईजुईच्या वेलला बी जी सुकलेली पानं आहे ते काढून घेते. आता ह्यात बघा गोकर्ण आलेली आहे आणि पुन्हा इथं आहे का नाही, हे गुलबासाचं झाड आहे. गुलबासाच्या झाडाला चांगले फुलं आलेले आहेत आहे. आणि मनी प्लांट आहे ना, असा खुरपून घ्यायचा साईडनं व्यवस्थित. असं केल्याने काय होतं, झाडांना ऑक्सिजन भेटतं खुरपल्यावरती झाडं. तर त्याच्यामुळे असे सगळे झाडं आपल्याला खुरपून घ्यायचे आहेत. ही मनी प्लांट आहे ना, मला खूप आवडतो. आणि मनी प्लांट आहे ना, मी सगळ्या ठिकाणी लावलेला आहे. बघा इथं लावलेला आहे मोठा, पुन्हा इथं ह्या साईडनं असं लावलेले आहे, तिकडल्या साईडला लावलेला आहे. म्हणजे एकदम हिरवगार, एकदम छान दिसतं डोळ्याला, लई छान वाटतं. तर माझं काम झालं का नाही, मी असं गार्डनमध्ये येऊन बसत असते. आपलं छोटंसंच गार्डन आहे. आता वरच्या काय कुंडीला हात लागत नाही, तर मी आता खालच्याच कुंड्या आहेत ना खुरपून घेते. अशी माती आहे का नाही, घट्ट होते पाणी टाकून टाकून, किंवा आपण लक्ष देत नाही. त्याच्यामुळे काय होतं, झाडं व्यवस्थित राहत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, असं 8-10 दिवसात नाही ना एकदा असं खुरपून घ्यायचं खुरप्याने. तर हे बघा इथं बी खाऊचं झाड एक आलेलं आहे छोटंसं, तर तुम्ही बघू शकताय. ह्याची मला वाटतं काडी लावली होती, है ना रे, काडी. खाऊच्या झाडाची एक नाही तर मी काडी खोसलेली होती, तर ती काडी बी फुटलेली आहे. तर तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये ना कुठल्या बी झाडाची फांटी लावली ना, तर कुठली बी फांटी आहे ना अशी फुटली जाते. तर हे बघा किती छान पान आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय, एकच छोटंसं पान आलेलं आहे. आता इथं बघा गावरान आहे, गावरान पानाचं झाड आहे. त्याला मी सगळीकडनं असं खुरपून घेते. आता सावकाशपणे सगळीकडनं असं व्यवस्थित खुरपून घेते साईडनं. हा आहे ना मधुमालतीचा वेल आहे, पण आता कुंडीमध्ये आहे म्हणून काय जास्त वाढलेलं नाही. नाहीतर तुम्ही जर असं खाली मातीत जर लावलं ना, तर ह्याचा वेल खूप मोठा होतो. आणि तसंच ह्या गावरान पानाचा वेगळा नाही वेल खूप मोठा होतो, पण आपण कुंडीत लावलंय ना त्याच्यामुळे जास्त काय नाही, पण तरी बऱ्यापैकीच आहे म्हणायचं. आता इथं जाईजुईचं आहे बघा झाड. त्यातला बी असा कचरा ते सगळा व्यवस्थित काढून घ्यायचा आणि कुंडी एकदम क्लीन करून घ्यायची. आणि दिसायला बी छान दिसतं आपल्याला. गवत आलेलं ना ते बी काढून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इथं कोथिंबीरचं देठ आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय मस्त आलेली आहे कोथिंबीर छोटीशी. तर मी अशीच राहून देते बघा इथं. हे बघा इथं गुलबासाचं झाड आहे आणि तिकडे नाही पावसाने फुटले बघा. तर किती फुलं आले त्याला, आता हात लावत नाही. त्यानंतर ह्याचं बघा निशिगंधाचं आहे. तर निशिगंधाला ना कीड लागलेली झाले. त्याचं काढून मी फांटे ना व्यवस्थित मला करावं लागत. असं खुरप्याने उकरून आहे ना त्याला अजून व्यवस्थित लावून घेते. इथं बघा मी आळूची पानं लावलेली आहेत छोट्याशा कुंडीमध्ये. त्यात आळू भरपूर येतो. तर खाण्यापुरतं जरी आला तरी का नाही 10-15 पानं चांगली निघतात बघा. बघा असं खुरपून घ्यायचं म्हणजे आहे का नाही, ह्याच्यात खुरपल्यावर का नाही आळू चांगला येतोय.
इथं गुलाबाचं झाड लावलेलं आहे, तर एका कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि इकडे दुसऱ्या साईडला आहे ना असं ड्रम आहे, ड्रम कट करून असं लावलेलं आहे. तर हे बघा किती छान आलेलं आहे झाड आणि त्याला कळ्या किती भरपूर लागलेल्या आहेत. तर हा आहे ना गुलाबाचं झाड आहे, तर खूप छान कळ्या आल्यात. उभे आलेले आहेत. फुलं ती अशीच पडतात, त्याच्यामुळे काय ना सगळं असं काढून घेते, चांगलं असं खुरपून घेते. ह्याच्यात बघा छोटी छोटी लिंबाची ती रोपं आलेली आहेत. हे बघा दाखवा, अशी लिंबाची रोपं आलेली आहेत. तर तुम्ही बघू शकताय, असेच मी बी टाकले होते तर ते आलेले आहेत. तर असे छोटे छोटे झाड आल्यावर नंतर ना मला लय आवडतं. आता हे बघा मी सगळा कचरा आहे ना कुंड्याच्या खालनं सगळा काढून घेते. आणि ही कुंडी आहे का नाही अजिबात हलवत नाही, कारण की तर वेल आहे ना मी असा खाऊच्या पानाचा वरती चढवलेला आहे, तो तुटू शकतो, त्यामुळे मी ह्याला काय हलवत नाही. आणि सगळीकडनं आहे ना आता कचरा काढून घेते कुंडीकडनं. आता काय करते, सगळ्या झाडांना मी पाणी मारून घेते. इथं बघा हे ब्रह्मकमळ आहे. इथं बघा माझ्यापाशी अशी तुळशी वृंदावन आहे, पण ह्या तुळशी वृंदावन मध्ये आहे ना तिकडं बाहेर ठेवायला जागाच नाही मला, त्याच्यामुळे मी काय केलं इथं तुळशी वृंदावन मध्ये ना दुसरं झाड लावलेलं आहे. तर ते बी छान आलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि त्याला मी एकदम स्वच्छ धुवून घेते. त्याच्या खालच्या साईडला मी बघा अशी माती झालेली आहे, ते बी अशी घासून घेते आता. आता गॅलरी धुताना मी काय केलं की एका मगामध्ये निरमा पावडर घेतले आणि गॅलरी आहे ना निरमा पावडर ते टाकून चांगलं ब्रशनं घासून घेतली आणि स्वच्छ आणि धुवून घेतली. सगळ्या कुंड्याकडनं ते आहे ना बघा सगळा कचरा असा काढून घेतला. तर पावसाने आणि वारा कावताना कचरा झालता, तर सगळे हे झाडाची पानं छोटी छोटी पडली होती. आणि माझं गार्डन आहे ना ते खूप घाण झालतं, एकदम क्लीन झालेलं आहे आता. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. कमीत कमी आहे ना 8-10 दिवसात ना असं निरमा पावडर ते टाकून गॅलरी चांगली आपली घासून धुवून घ्यायची. त्याने काय होतं की माती ती पडलेली असते, आपण रोज पाणी घातलेलं ते असतं झाडाला, त्याच्यामुळे माती किंवा पाणी
कुंड्याच्या साईडला ते असं बसतं, त्यामुळे काय करायचं असं व्यवस्थित घासून आपल्याला धुवून घ्यायची गॅलरी. आणि सगळ्यात मेन म्हणजे मच्छर ते होत नाहीत आपण व्यवस्थित जर गार्डन ठेवलं तर. हे बघा गार्डन पासून सुरुवात होते, मनी प्लांट पासून होती. तर मनी प्लांट बी एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एकदम व्यवस्थित झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मनी प्लांट ते एकदम क्लीन झालेला आहे. गार्डन ते एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय एकदम हिरवीगार आपली अशी झाडं झालेली आहेत. तर माझं छोटंसं गार्डन कसं वाटलं तुम्हाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.